झाले आमच्या वाजवायला थोडे होते कारण ते वाजवतात तेव्हा मला गायला पाहिजे आणि आम्ही जर चांगलं गायलं तर तुम्हाला पाहिजे आणि त्याच्या पुढे सगळ्यांचा आवाज पोहोचतो सांगतो मला सगळ्यांची सेटिंग असते जोपर्यंत सेटिंग होत नाही तोपर्यंत मजा येत नाही सत्वती चक्रांची सूर्याची सत्वती चक्रांची सूर्याची सत्वती चक्रांची सूर्याची महामानवाची त्या महामानवाची 135वी गाज जयंती 135वी गाज जयंती 135वी गाज जयंती 135वी गरीबा घरचे गरीब आम्ही निष्ठावंत करू भीमानं दाखवलेली वाट सदैव धरू पोटाला देऊ चिंता भले उपाशी मारू पण भीमरायाची लेकर आम्ही भीम जयंती करू भीम जयंती करू भीम जयंती करू 14 एप्रिल जन्माला भीमराव 14 एप्रिल जन्माला भीमराव हर्षित झाला बघा सारा मधुगार आणि मग तो आनंद कसा व्यक्त केला जातो जे माझं पाळण्याचं गीत आहे मी कवलने गायला असेल मग तो आनंद बाबासाहेबांचा त्या मुलीच्या छावणीमध्ये जेव्हा बाबासाहेबांचा जन्म होतो तो आनंद कसा व्यक्त केला जातो ऐका अरे 14/4/1891 साली महूची माती बोलू लागली माता भीमाई प्रसूत झाली जोबाज जोरे मध्य प्रदेशात महूच्या गावी बाळगुनी वैभवी बाळगुनी वैभवी मग कौतुकाने नाव ठेविले दिवा अभिवा करला या वंशाचा दिवा प्रेरणा देई मग जेव्हा तेव्हा प्रेरणा देवी मग देवा देवा जोबाळाचा जोरे जोबाळाचा जोरे 14 एप्रिल जन्माला भीमरावा हर्षित झाले बघा सारे महूगावा हर्षित झाले बघा सारे एप्रिल जन्माला भीमराव हर्षित झाले बघा सारे महूगाव संविधान देश का कौन लिखे चिंतित गांधी दिन रात संविधान देश का कौन लिखे अरे चिंतित गांधी दिन रात पे दे किसे ये जिम्मेदारी क्योंकि बैरिस्टर खुद आप थे माना कि गांधी जी बाबा साहब से उम्र में थे बड़े लेकिन बुद्धि की क्षमता में बाबा साहब उस गांधी के भी बाप थे उस गांधी के भी बाप थे बरोबर आहे का बाबा पण आताची परिस्थिती काय माहिती आहे का एक आजोबा आमचे महाडचे आहेत मला जेव्हा माझा महाडमध्ये कार्यक्रम असेल मला मिळतात आणि मला त्यांनी एक सांगितलं बाबू तू चांगलं काम करतो म्हणलं बरोबर आहे आजोबा
पण म्हणते तुला एक फरक सांगतो आताच्या का चळवळीत आणि आधीच्या चळवळीत म्हणे तेव्हा आम्ही खिशाने गरीब होतो पण चळवळ श्रीमंत होती आता तुम्ही श्रीमंत झालात पण चळवळ गरीब केली बरोबर आहे का बाबा त्यांनी मला किस्सा सांगितला की जेव्हा महाराष्ट्र क्रांतीभूमीचा काम चालू होतं ढोपरभर माती असायची त्या ढोपरभर मातीमधनं आम्ही रानात जाऊन सागाचा लाकूड तोडून आणायचो 12 रुपयाला बाजारपेठेमध्ये विकायचो 10 रुपये क्रांतीभूमीच्या कामासाठी द्यायचो 2 रुपये घेऊन आम्ही घरी जायचो पण आता 12 भेटले तर त्यातलं एक पण समाजाला देत नाही 11 रुपये घेऊन घरी जातात खरी परिस्थिती कारण तू अध्यक्ष अध्यक्ष पुढारी आपसात भांडला तुझाच सुविचार यांनी जातीवाद्यांच्या दावणीला बांधला आणि तुझ्याच लेकरांनी भीमा या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला आणि म्हणून निळे निळे झाले सारी निळी झाली धरती अरे निळे निळे झाले सारी निळी झाली धरती आणि चंद्र सूर्य तारे हे वंदन सारी निळी झाली धरती झाली सारी निळी झाली धरती चंद्र सूर्य तारे त्या काळी त्या वेळी काय परिस्थिती होती आजोबा त्या काळी त्या वेळी नुसती यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा मग त्या राजगादीवर आमचा दलित गेला विटाळ तुमचा कुठे गेला त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय दिला विटाळ तुमचा कुठे गेला त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला विटाळ तुमचा कुठे गेला आमचा भीमराव तुमचा जावई झाला मग सांगा विटाळ तुमचा कुठे गेला अरे विटाळ तुमचा कुठे गेला आणि म्हणून चंद्र सूर्य तारे हे वंदन जमली सारी जनता जीवा भावाची जमली सारी जनता जीवा भावाची गुरु गावाची आणि 135 गाज विश्वरत्न भारतरत्न आपल्या त्या बापाची विश्वरत्न भारतरत्न आपल्या त्या बापाची आता तर भारतरत्न वाटकामच चालू आहे अशी परिस्थिती झाली मला एक सांगा या देशात लता मंगेशकरला भारतरत्न मिळतो पण ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया रचला नसता तर लता मंगेशकर वाचायला लागली असती का लिहायला लागली असती का मग सावित्रीबाईचं कार्य मोठं का लता मंगेशकरचं कार्य मोठं पण या देशात सावित्रीबाईला भारतरत्न नाही दिला झाला सचिन तेंडुलकरनी क्रिकेट रेकॉर्ड केला त्याला भारतरत्न दिला मग आमच्या अण्णाभाऊ साठेने रशियात जाऊन पोळा गायला मग अण्णाभाऊंपेक्षा सचिन तेंडुलकरचं कार्य मोठं आहे का म्हणून माझा एक शेर आहे की काळजात आमच्या प्रेम बंधू भाव आहे काळजात आमच्या प्रेम बंधू भाव आहे जगात कोरले असं भीमाचं नाव आहे अरे भारतरत्न तर खूप झाले या देशात पण विश्वाचा विश्वरत्न फक्त माझा भीमराव आहे विश्वाचा विश्वरत्न फक्त माझा भीमराव आहे बाकी नेताओं की दुनिया में बोलो नंबर 1 किसका है कोई बोला गांधी तो कोई बोला नेहरू का है लेकिन गांधी और नेहरू को जब पूछा सबने अलग अलग उन्होंने कहा इस पर हक सिर्फ अंबेडकर जी का है सिर्फ अंबेडकर जी का है अंबेडकर जी का बाबासाहेबांना बाकीचे लोक का घाबरायचे बाबासाहेब जास्त शिकलेले होते म्हणून बाबासाहेब महाराजांच्या जन्माला आले म्हणून बाबासाहेब मॉडेल पण वाकणार नाही एवढा ताठपणा होता
म्हणून ते बाबासाहेबांना घाबरायचे की हा माणूस कधीच मॅनेज होणार नाही. बाबासाहेबांनी आपलं चारित्र्य जपलं, आपली बुद्धिमत्ता जपली, म्हणून ते बाबासाहेबांना घाबरत होते. आणि म्हणून विश्वरत्न भारतरत्न आपल्या त्या बापाची, अरे आपल्या त्या बापाची 3 महिने चालते जयंती संकटाला जाणीव भीम कार्याची, संकटाला जाणीव भीम कार्याची, त्या महामानवाची, त्या महामानवाची, आपल्या त्या बापाची, त्या महामानवाची 135वी गाज जयंती. बोधिसत्वाची क्रांती सूर्याची, बोधिसत्वाची क्रांती सूर्याची, त्या महामानवाची, त्या महामानवाची. बाबासाहेबांना उगाच महामानव बनवलं. त्यावेळी त्या काळी या भारतात 3 बॅरिस्टर होते. एक बॅरिस्टर जिना, दुसरे बॅरिस्टर गांधी आणि तिसरे बॅरिस्टर तुमचे माझे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तिघांची मुलाखत घेण्यासाठी परदेशातून शिष्टमंडळ या भारतात येतं. रात्रीचे 8:30 वाजता बॅरिस्टर जिनांच्या घरी जातात. तिथं सांगण्यात येतं त्यांची झोपण्याची वेळ झाली आहे, दुसऱ्या दिवशी या मुलाखत घेऊन जातात. ते शिष्टमंडळ रात्री 9:30 बाबा गांधीजींच्या घरी जातात. तिथं सांगण्यात त्यांची झोपण्याची वेळ झाली, दुसऱ्या दिवशी मुलाखत घेऊन जातात. ते शिष्टमंडळ रात्री 2 वाजता बाबासाहेबांच्या घरी जातात. दरवाजावर थाप मारतात, बाबासाहेब स्वतः दरवाजा उघडतात. शिष्टमंडळ आंबेडकरांना प्रश्न विचारतं. आंबेडकर बॅरिस्टरजींना 8:30ला झोपले, बॅरिस्टर गांधी 9:30ला झोपले. रात्रीचे 2 वाजले तरी तुम्ही जागे आहात. बाबासाहेब म्हणले बरोबर आहे, बॅरिस्टरजींना 8:30ला झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. बॅरिस्टर गांधी 9:30ला झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. रात्रीचे 2 वाजले तरी मी जागा आहे कारण माझा हा समाज झोपलेला आहे आणि त्याला मला जागा करायचं आहे. 135वी गाज जयंती विमान, 135वी गाज जयंती विमान, 135वी गाज जयंती विमान.